AIR न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र के बांधकाम मंत्री अशोकराव चौहान की क़यादत में आज कांग्रेस पार्टी की जानिब से एक बहुत बड़ा एहतजाजी धरना मुनक़्क़िद किया गया, जो बैलगाड़ियों पर मोर्चा निकाला गया, जिसका मकसद किसान मुखालिफ बिल का विरोध करना था। उत्तर प्रदेश में हाल ही में हुए अस्मत रेजी के वाक़े में यूपी सरकार की नाकामी और हकीकत को छुपाने की कोशिश पर नांदेड़ कांग्रेस की जानिब से मजम्मत की गई और सख्त बरहमी का इजहार किया गया। इस जुलूस में कांग्रेस के सैकड़ों वर्करों ने जोरदार नारेबाजी भी की। मोदी सरकार होश में आओ, मोदी सरकार मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद के फलक शिगाफ नारे भी लगाए गए। इस मोर्चे में नांदेड़ शुमाल के रुकन असम्बली मोहन राव हम्बर्डे, अमर राजुरकर, मसूद अहमद खान, अब्दुल गफ्फार, जुबैर अहमद के अलावा सभी जिम्मेदारान मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड़। काय नेमकी भूमिका आहे? काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशव्यापी आंदोलन हे पुकारण्यात आलेलं आहे। नुकतंच त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जे विधेयक, जो कायदा नवीन करण्यात आलेला आहे, तो कायदा संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या विरोधात असलेला हा कायदा आहे आणि या दोन्ही कायद्याच्या विरोधामध्ये निषेध म्हणून व्यक्त करण्याकरता आज समस्त काँग्रेसजन शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ, कामगारांच्या सन्मानार्थ आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। तसंच हाथरसमध्ये काल जी घटना घडलेली आहे, तिथे त्या ठिकाणी एका दलित मुलीवर अत्याचार करून तिचा मृत्यू झाला आणि ती चौकशी दडपण्याचा प्रयत्न जो उत्तर प्रदेश सरकारने चालवलेला आहे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करून त्या ठिकाणी जो प्रयत्न झाला तोही निषेधार्ह आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। तर 2-3 विषय देशामध्ये अतिशय भयानक स्वरूप त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि समस्त काँग्रेसजन या केंद्र शासनाच्या कृतीबद्दल, यूपी सरकारच्या कृतीबद्दल निषेध व्यक्त करण्याकरता आज समस्त काँग्रेस मैदानामध्ये आहे। गुजरात हायकोर्टाने कालच केंद्र सरकारवर ताशेरे ओढले की एखाद्या कामगाराला 18 तास काम करण्याची सक्ती करणं हे घटनाबाह्य आहे, हे अयोग्य आहे, मानवीय दृष्टिकोनातूनही चुकीचं आहे। तर काँग्रेसच्या आरोपांना यामुळे बळकटी मिळते का? काँग्रेसने काही ठरवत प्रश्न नाही, जी वस्तुस्थिती आहे तीच काँग्रेसने लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे बाजार समित्या उद्ध्वस्त होणार, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळणार नाही, शेतकरी उद्ध्वस्त होणार, मालाची साठेबाजी होणार, काळाबाजार होणार आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळणार नाही, अशाच प्रकारच्या तरतुदी या नवीन कायद्यामध्ये आहे। कामगारांच्या बाबतीत तसंच आहे, कामगारांचं जीवन जे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे, नोकरीची हमी राहणार नाही आणि कॉन्ट्रॅक्ट लेबरची संकल्पना पुढे आणून त्या ठिकाणी कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे। त्यामुळे दोन्ही कायदे हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यातून जे नुकसान या दोन्ही वर्गाचं होणार आहे, त्यासाठी काँग्रेस ते गपचूप बसणार नाही। बहुमताच्या जोरावर जो या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे तो ठीक आहे, सभागृहात तुम्ही जिंकला असाल, पण लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निश्चितच राहणार आहे आणि लोक ह्या गोष्टीला भाजप नक्कीच साथ देणार नाही, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून याच्या विरोधामध्ये आंदोलन पेटवलं पाहिजे, हीच काँग्रेसची भूमिका आहे। आणि शेतकऱ्यांना न्याय देता आला पाहिजे, कामगारांना न्याय देता आला पाहिजे आणि त्या दलित मुलीच्या कुटुंबाला न्याय देता आला पाहिजे, ही आमची